मुंबई पुणे रेल्वे मार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे प्रवाशांना मोठा फटका बसला। लोणावळा कर्जत विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिन दरम्यान कोसळलेली दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र सततच्या पावसामुळे कामात अडचणी येत असल्यानं मुंबई पुणे लोहमार्ग अजूनही 2 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या या दौड मार्गे वळवण्यात आलेल्या असून पुणे लोणावळा लोकल सेवा ही सुरू करण्यात आलेली आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दगड आणि माती आणि झाडाचा काही भाग रस्त्यावर कोसळल्यानं काही काळ वाहतूक ही विस्कळीत झाली होती। मात्र घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। त्यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत झाली। घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं वाहन चालकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। नाशिकच्या इगतपुरीमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला। पोलिसांनी सर्व प्रमुख पर्यटन स्थळांकडे जाणारे मार्ग बंद करत पिंपरी फाटा परिसरापासून कडक नाकाबंदी केली। दरड कोसळण्याचा धोका, वेगानं वाढणाऱ्या पाण्याचे प्रवाह आणि ढगफुटीसारखी परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। दरम्यान छुप्या मार्गाने पर्यटन स्थळांवर जाणाऱ्यांवर आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नाशिक जिल्ह्यातील पेठ आणि सुरगाणा तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। नार, पार, तान, मान आणि अंबिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे अनेक ठिकाणी महापुराची स्थिती निर्माण झाली। दरम्यान सुरगाणा तालुक्यातील प्रसिद्ध भिवतास धबधबा सध्या ओसंडून वाहतोय। संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनानं धबधबा परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी केलेली आहे। वसई विरारमध्ये दुपारनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांची अडचण ही वाढलेली आहे। कालपासून सकल भागांमध्ये साचलेलं पाणी अजूनही ओसरलं नसून अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। नागरिकांना घाणीच्या पाण्यातून मार्ग काढत गेल्या काही भागात 24 तासांपासून वीज पुरवठा देखील खंडित आहे, तर मोबाईल नेटवर्कही ठप्प झाल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात पूरपरिस्थिती कायम असून अनेक घरांमध्ये अजूनही कमरे एवढं पाणी साचलंय। त्यामुळे नागरिकांना स्वयंपाक करणंही शक्य नसल्यानं विविध सामाजिक संस्थांकडून खिचडी आणि इतर अन्नपदार्थांचं वाटप केलं जात आहे। कमरे एवढ्या पाण्यातून भांडी घेऊन जेवणासाठी जाणारे नागरिक आणि त्याच पाण्यातून वाट काढत मदत पोहोचवणारे स्वयंसेवक सध्या परिस्थितीतील आणि परिसरातील गांभीर्य ओळखून मदतीचा हात देत आहेत। अखेर 18.5 तासांच्या प्रयत्नानंतर पुणे मुंबई मिसिंग लिंक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली। पहाटे 4 वाजता मिसिंग लिंकवर दरड कोसळली, धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं आणि बांधकामाचा काही भागही कोसळला। हा सगळा राडारोडा हटवायला तब्बल 18.5 तास लागले आणि आता पुण्याहून मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरू करण्यात आली। मात्र मोठ्या थाटामाटात उद्घाटन आणि तब्बल 7,000 कोटींचा खर्च करून उभारलेल्या मिसिंग लिंकचा पहिल्याच पावसात फज्जा उडाला। या घटनेमुळे मिसिंग लिंकच्या दर्जाबाबत आणि सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मिसिंग लिंकवरून होणाऱ्या टीकेला मंत्री शिवेंद्रराजेंनी उत्तर दिलं। मिसिंग लिंकवरील घटना नैसर्गिक आपत्तीमुळे झाली, पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे माती सरकली असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले। तसंच सुरक्षेसाठी लावलेल्या सिस्टीमनं अलर्ट दिल्यामुळे जीवितहानी टळल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। निसर्गापुढे सर्वांनाच हतबल व्हावं लागतं, मात्र महायुती सरकारकडून फार मोठी पावलं उचलली आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर झाडं पडत आहेत। राज्यात अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडत आहेत। ठाण्यातही झाड आणि फांद्या पडण्याचं सत्र सुरूच आहे। यावरून ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांनी अजब दावा केला। पडणाऱ्या झाडांना सोसायटी जबाबदार असल्याचा अजब आणि पोकळ दावा आयुक्त सौरभ राव यांनी केला। जी झाडं पडली त्यात जास्त संख्या ही सोसायटीच्या आवारातली आहेत, असं मनपा आयुक्त म्हणाले। मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसांच्या पावसामुळे 400 झाडं आणि 600 फांद्या पडल्याची नोंद करण्यात आली। सध्या झाडं आणि फांद्या बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अधिकारी, कर्मचारी, स्थानिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आपापल्या परिसरात स्वच्छतेचा आढावा घेत आहेत।
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य केंद्राची भिंत कोसळल्याची घटना घडली. आरोग्य केंद्राची भिंत बाजूला असलेल्या कार्यालयावर कोसळल्यानं कार्यालय संपूर्णपणे जमीनदोस्त झालं. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यानं मोठी जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मात्र केडीएमसी अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्यानं गायकवाड चांगलेच संतापले आणि अधिकाऱ्यांना चांगलाच त्यांनी फैलावर घेतलं. सांगलीतल्या वाळवा तालुक्यात बहे येथील कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला. बहे येथील पाण्याखाली गेलेल्या या बंधाऱ्याचं ड्रोनचं विहंगम दृश्य रोहन माने यांनी टेपलं. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असून सध्या पाणी पातळी 18 फुटांवर पोहोचली. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसून येत आहे. दुसरीकडे पाणी पातळी वाढल्यानं आतापर्यंत कृष्णा नदीवरील 3 बंधारे हे पाण्याखाली गेलेत. यामुळे वाळवा तालुक्यातील बहे येथील कृष्णा नदीवरील बंधारा, सांगलीवाडी जवळचा बंधारा तर मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जव्हार मोखाडा भागात धोधो पाऊस कोसळत आहे. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील जव्हार हे मिनी महाबळेश्वर जे समजलं जातं या ठिकाणी दाभोसा हा एक मनमोहक धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो. आज या मुसळधार पावसामुळे हा धबधबा उंचावरून कोसळतोय. या धबधब्याचं मनमोहक रूप सध्या पर्यटकांचं आकर्षण बनलंय. गेल्या काही दिवसांपासून चांदोली परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गानं रौद्ररूप धारण केलं. या पावसामुळे चांदोली परिसरातील उखळूचा धबधबा, उदगीरचा धबधबा, गुढे पाचगणीचा धबधबा तसंच मणदूर आणि सोनवडे परिसरातील धबधबे आता वेगानं कोसळत आहेत. सुमारे 300 फूट उंचीवरून फेसाळत पडणारे हे पांढरे शुभ्र धबधबे आणि आजूबाजूला पसरलेली गर्द हिरवाई सध्या पर्यटकांना भुरळ घालतीये. मुंबईतील पवई निटी परिसरात एक मगर आढळून आली. मगर दिसताच स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभाग आणि रेस्क्यू टीमनं घटनास्थळी धाव घेत संयुक्त कारवाई करत मगरीला पकडलं. संपूर्ण मोहिमेत मगरीला कोणतीही इजा झाली नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मगरीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून तिची प्रकृती स्थिर आहे. तपासणीनंतर लवकरच तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. शहरात वन्यजीवांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. रायगडच्या महाड सावित्री नदीत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात अनेक सरपटणारे पाणी वाहून येतात. यात एक अजगर वाहून आला. याचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे. मुंबईतील विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी विविध विषय मांडण्यात जाणार आहेत. उद्या शरद पवार विधानभवनात यासाठी उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यास पक्षाच्या वाटेला काय येऊ शकतं याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीबाबत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी भाष्य केलं. शरद पवारांचा पक्ष एनडीए सोबत जाणार असल्याची 100% चर्चा असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची आज पुन्हा एकदा मातोश्रीवर बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्व विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना पुन्हा एकदा बैठकीसाठी बोलावलं. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्षाची आगामी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती. संध्याकाळी 7 वाजता मातोश्रीवर ही बैठक पार पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. संध्याकाळी दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावतील. राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा हा चर्चेत आलेला आहे. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणाच्या विरोधात आज नाशिकमध्ये काँग्रेस आक्रमक झाली. काळाराम मंदिराच्या बाहेर काँग्रेसकडून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ सहभागी झाले होते. राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी हे आंदोलन मोठं होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा पसरवली गेल्याचा गंभीर आरोप यावेळेला सकपाळांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच केला.
नागपूर शहरातील सुरक्षा व्यवस्था आणि बँकिंग यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली। उमरेडमधून काँग्रेस आमदार संजय मेश्राम यांच्या बोरगाव येथील पल हेरिटेज सिटी परिसरातील बंगला क्रमांक 15 मध्ये दिवसाढवळ्यात चोरी झाली। चोरट्यानं घरातून 75,000 रुपये रोख आणि आमदारांच्या स्वाक्षरीचं चेकबुक चोरून नेलं। त्यानंतर त्यानं बनावट आधार कार्डाच्या आधारे बँकेत जाऊन चेकद्वारे सुमारे 2.5 लाख रुपये काढले। मात्र आणखी 50,000 रुपये काढण्यासाठी पुन्हा बँकेत आल्यावर पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली। आमदार साहब के घर पे सीसीटीवीज नहीं होने के कारण हमको वहाँ से कोई ऑन स्पॉट से कोई प्रूफ्स मिले नहीं थे। डिस्पाइट क्विक रेस्पॉन्स बाय पुलिस स्टेशन हुडकेश्वर टीम, बैंक से विड्रॉ हुआ करके जब मैसेज आया आमदार साहब को एंड वहाँ पे तुरंत पुलिस स्टेशन का टीम पहुँचा था। तो आरोपी वहाँ पे बैंक विड्रॉल प्रोसेस में ही था, तब तक भी ज़्यादा कैश विड्रॉ करने के प्रयत्न कर रहा था, इसलिए हमको वहाँ पे रेड हैंडेड वो पकड़ा गया था। नवी मुंबईच्या तळोजा सेक्टर 10 मध्ये भीषण अपघाताची घटना घडली। कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कारनं 8 ते 10 जणांना उडवलं। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले। अपघातानंतर कार चालक गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला। जखमींना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। गडचिरोलीत चालत्या एसटीचा मागचा भाग रस्त्यावरच अचानक निखळला। सुदैवानं या घटनेत कुणालाही इजा झाली नाही, मात्र यामुळे एसटीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं। अहेरी आगाराची ही बस मुलचेरा बोलेपल्ली मार्गे एटापल्ली शहरात पोहोचली। याच दरम्यान बस स्थानकाकडे जात असतानाच बसचा मागचा भाग अचानक निखळला। मोठा आवाज झाल्यानंतर चालकानं तात्काळ बस थांबवली। यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते। बसच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी आगारातील एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकात आज एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार घडला। प्लॅटफॉर्मवर चालकाविना उभी असलेली बस अचानक सुरू झाली आणि सुसाट वेगानं पुढे जाऊ लागली। या घटनेमुळे काही क्षणांसाठी खेड बस स्थानकात एकच खळबळ उडाली। ही बस समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या एसटीला थेट धडकली। सुदैवानं मुसळधार पावसामुळे त्यावेळी बस स्थानकात प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।